Hi you guys. So a few days ago on my Instagram I asked you guys की मी एका अनयुजुअल टॉपिकवर आज बोलणार आहे आणि द गेसेस खूप रॅन्डम गेसेस होते बट त्यातलं काही मी आज बोलणार नाहीये. टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट अ कप. नॉट दिस वन बट दिस वन, अ मेन्स्ट्रुअल कप. If you're a girl, then you should watch this video because it might help you. And if you're a guy, then you should definitely watch this video and share it with someone you know. Maybe your girlfriend, your friend, your sister, or any female who menstruates and might want to use this cup. So, first things first, मी कुठलीही डॉक्टर किंवा प्रोफेशनल किंवा एक्सपर्ट नाहीये. These are just my experiences and my opinions on what could be done and what could not be done while using a menstrual cup. So, as compared to men, females kiva women do not have the habit of touching their private part because males do this often while peeing. Females don't. So, inserting something inside your vagina can be a weird idea. असं वाटू शकतं की हे मी कसं यूज करू, मला भीती वाटते आणि असं समजत नाही की काय करायचं. हे असे प्रश्न मलाही पडले होते, तुम्हालाही पडले असतील. सो इट इज नॉर्मल. फर्स्ट थिंग टू डू बिफोर इवन थिंकिंग ऑफ युझिंग द कप इज कटिंग युअर नेल्स. कारण it can be very difficult if you have long nails to use this cup or to insert the cup कारण की the nails can cause rashes or irritation on your skin. Sterilization म्हणजेच तो धुवून स्वच्छ करून ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हा कप तुमच्या शरीराच्या आतमध्ये जातो. So you definitely don't want any germs to get inside your body. So please sterilize the cup before and after every use. दुसरी गोष्ट, अंडरस्टँड की मेन्स्ट्रुअल कप वापरताना तुम्हाला खूप पेशन्स ठेवावा लागणार आहे आणि ते असं पॅड्स सारखं लगेच असं स्टिक करून यूज केलं असं होत नाही. सो इट इज गोइंग टू टेक टाइम. आय हॅड टू गेट यूज टू इट इन अ मॅटर ऑफ अबाउट 4 to 5 times. सो फर्स्ट टाइम आय जस्ट ट्राय टू अंडरस्टँड की ते फोल्ड्स कसे वर्क करतात. So there are different types of folds, C fold, punch down fold, then 7 fold, and हे सगळे folds are there to make the cup slide in easily into your vagina. So first time just माहिती करून घ्या की ते folds कसे work करतात. Second time try to actually insert the folded cup into your vagina. आणि इन्सर्ट करताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशन्स असतात. म्हणजे यू कॅन स्क्वॉट, यू कॅन सिट ऑन युअर टॉयलेट सीट और यू कॅन पुल वन ऑफ युअर लेग अप अँड देन ट्राय टू इन्सर्ट इट. तिसरी गोष्ट, थर्ड टाइम इट ॲक्च्युली गोज इन आणि आत गेल्यानंतर इट फील्स थोडंसं अनकम्फर्टेबल किंवा वियर्ड की you realize ki there is something inside your body. So after you put this cup inside, it will just pop open and you can hear the sound. Sometimes you may not, but to check you can feel the base of the cup by inserting a finger and make sure ki it has fully opened up so that it may not leak. फर्स्ट टाइम इट ॲक्च्युली वेंट इन. मला अशी भीती होती की हे आता परत बाहेर येणार नाही आणि मला कदाचित ऑपरेशन वगैरे करावं लागेल. सो चिल, काम डाऊन. तो कप आत नाही राहणार आहे, तो बाहेर येणार आहे. सो दिस इज द कप. त्याचं जे बॉटम आहे ते फोल्ड म्हणजे असं जरा पिंच केलं की तो बाहेर येतो. इतकं घाबरण्यासारखं काही नाहीये. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फायनली ट्राय कराल तेव्हा तो कप खूप स्मूथली आणि इझिली आत जाईल. यानंतरही जर तुम्हाला काही पेन किंवा डिस्कम्फर्ट झाला तर यू शुड टॉक टू युअर डॉक्टर. सम एक्स्ट्रा टिप्स रिगार्डिंग मेन्स्ट्रुअल कप. यू शुड बाय दिस. सो दिस इज अ ल्युब्रिकेंट. सो बाय अ ल्युब्रिकेंट इट डेफिनेटली हेल्प्स आणि खूप इझिली जातो कप ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल टाइम्स. सेकंड थिंग इज दॅट डोंट ट्राय टू इन्सर्ट दिस कप ऑन अ रेग्युलर डे. Only use it when you are just about to get your period
तेव्हाच यूज करा, अदरवाईज यूज करू नका, कारण की ते इझिली आत जाणार नाही. वजायनल ओपनिंग खूप स्टिफ असते तेव्हा ते खूप जास्त इरिटेट करू शकतं तुम्हाला. मेन्स्ट्रुअल कप्सचे खूप डिफरंट ब्रँड्स असतात. द वन आय यूज इज फ्रॉम पीसेफ आणि त्याचे 3 साइजेस आहेत, एक्स्ट्रा स्मॉल, स्मॉल आणि लार्ज. सो डिपेंडिंग अपॉन युअर कम्फर्ट आणि preference you should buy the cup which suits you. This is the user manual which comes with the P-Safe cup आणि त्याच्यावरती सगळं दिलेलं आहे, right from what is a menstrual cup, which size do I use, when to wash, how to sterilize, do I ever need to replace my cup, असं सगळं दिलेलं आहे. आता हे ऐकायला ना खूप असं सिली वाटेल, पण यूज युअर फिंगर टू ऍक्च्युली फिगर आउट द ऍक्च्युअल ओपनिंग वेर यू हॅव टू इन्सर्ट द कप. म्हणजे जेव्हा तुम्ही तो फोल्ड करून इन्सर्ट कराल तेव्हा हा कन्फ्युजन नाही होणार की नक्की कुठे इन्सर्ट करायचंय. दिस साऊंड सो वियर्ड, आय नो. सगळ्यात मोठा डाऊट म्हणजे हाऊ विल आय पी आफ्टर पुटिंग दिस कप इनसाइड. सो ह्युमन फिमेल बॉडीमध्ये 2 डिफरंट ओपनिंग्स असतात. वन इज फॉर युरिनेशन आणि वन इज फॉर मेन्स्ट्रुएशन. सो कप आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर यू विल बी एबल टू युरिनेट, सो डोंट वरी. रिमूव्हिंग अ कप कॅन ऑल्सो सीम स्कॅरी, बट इट इज नॉट दॅट स्कॅरी ॲक्च्युली. सो यू हॅव द कप इनसाइड युअर बॉडी, यू जस्ट हॅव टू पिंच द बॉटम अँड देन पुल इट आउट. जेव्हा तुम्ही ते पिंच करता, द सक्शन विच इज कॉज्ड इज रिमूव्ड अँड देन द कप कॅन कम आउट इझिली. Easy? Also, it is necessary to use only a lubricant and not coconut oil, not petroleum jelly, because this can affect the pH balance of your vagina and you definitely do not want to mess that. Better to switch to cups because त्याच्यामुळे रॅशेस होत नाहीत, लिकेज होत नाही, इरिटेशन सुद्धा होत नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट इट इज ॲब्सोल्युटली ओडर फ्री, कारण की तुमचं जे मेन्स्ट्रुअल ब्लड आहे ते ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. सो इट इज ओडर फ्री आणि मोर ओव्हर इट इज व्हेरी सस्टेनेबल. सो यू शुड गिव्ह इट अ ट्राय डेफिनेटली. आणि जर तुम्हाला मेन्स्ट्रुअल कप कम्फर्टेबल वाटत नसेल तर यू शुड ट्राय क्लॉथ पॅड बिकॉज दे आर ऑल्सो वॉशेबल आणि सस्टेनेबल. देर इज नो हार्ड अँड फास्ट रूल की तुम्ही कप वापरलाच पाहिजे, but if you do then it is a brownie point. My mom was cool enough to allow me to use a menstrual cup. So सगळ्यांच्या आई असा लगेच अलाव करतील असं नाही. मे बी कोणाला थोडा वेळ लागू शकतो, थोडं समजावायला लागू शकतं, कारण की असं सोसायटीमध्ये खूप मिसकन्सेप्शन आहे की menstrual cup can affect your virginity, which it does not. So try to make your parents or your moms understand ki it is okay and it does not harm you in any way. Maybe someday त्यांना कळेल and they'll also encourage you to use this cup. So that is it. I just wanted to share all of this with you guys and I am happy that I did. So if you ever use a menstrual cup, do let me know and see you later. Bye.